हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर विक्रम सोनावणे, पेन फिजिशियन. आज आपण हिल पेन म्हणजेच टाचेचे दुखणे याबद्दल बोलणार आहोत. टाचेचे दुखण्याचे प्रमुख कारण असतात प्लांटर फेसाइटिस, रेट्रोकॅल्केनियल बर्साइटिस, अँकल स्प्रेन म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीमुळे होणाऱ्या टाचेच्या वेदना किंवा गाऊट म्हणजे युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणाऱ्या वेदना. तर प्लांटर फेसाइटिसबद्दल आज आपण डिस्कस करूया. प्लांटर फेसाइटिस हा आजार रुग्णांमध्ये होतो. याचं कारण असतं की प्लांटर फेशिया म्हणजे स्नायूचा एक पातळ पडदा आपल्या टाचेचं जे हाड असतं कॅल्केनियम आणि पायाची बोटं यांना जोडतो. या प्लांटर फेशियामध्ये सूज आल्यामुळे जे दुखणं होतं त्याला प्लांटर फेसाइटिस असं म्हणतात. प्लांटर फेसाइटिस होण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्यामध्ये जी कारणे येतात वजन वाढल्यामुळे, म्हणजे रुग्णाचं वजन जेव्हा वाढतं तेव्हा हे सगळ्या वजनाचा जो भार असतो तो आपल्या टाचेवरती येतो आणि त्यामुळे ज्या वेदना होतात त्या प्लांटर फेसाइटिसमध्ये दिसून येतात. हा प्लांटर फेसाइटिस हा आजार 40 ते 60 या वयोगटामध्ये प्रामुख्याने दिसून येतो. तसंच खूप काळ उभं राहण्याचं ज्या लोकांमध्ये काम असतं अशा लोकांमध्ये सुद्धा प्लांटर फेसाइटिस हा आजार खूप प्रामुख्याने दिसून येतो. इतरही काही आजार जसं की डायबिटीज, हायपोथायरॉइडिझम या आजारांमध्ये सुद्धा टाचेचे दुखणे किंवा प्लांटर फेसाइटिस हा आजार दिसून येतो. याचं कारण असतं की या आजारांमुळे वजन वाढतं पेशंटचं आणि त्यामुळे टाचेच्या जो प्लांटर फेशिया आहे त्याच्यावरती भार वाढल्यामुळे तिथे सूज येते आणि दुखणं वाढतं. तर या प्लांटर फेसाइटिस किंवा टाचे दुखण्याची लक्षणं काय असतात? या लक्षणांमध्ये प्रमुख जे लक्षण असतं ते म्हणजे वेदना किंवा पेन. पेशंट सकाळी उठल्यानंतर पहिलं पाऊल जमिनीवर टाकताना प्रचंड वेदना होतात. या वेदना साधारण 15 मिनिटापासून ते अर्धा तासापर्यंत असू शकतात. या वेदना स्वतःहूनच आपोआप हळूहळू दुखणं जसं चालायला लागतो तसं ते दुखणं कमी होतं किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर या वेदना कमी होऊन जातात. दुसरं प्रमुख लक्षण आहे स्टिफनेस किंवा ताठपणा, कडकपणा. टाचेमध्ये खालच्या भागाला कडकपणा आणि स्टिफनेस जाणवतो. हा स्टिफनेस हा थोड्या काळासाठी आपण जेव्हा बसून उठतो किंवा झोपून उठतो अशा वेळेस रुग्णाला टाचेच्या खाली स्टिफनेस जाणवू शकतो. काही रुग्णांमध्ये व्यायाम केल्यानंतर जसं चालणं, धावणं किंवा टाचेचे काही व्यायाम केल्यानंतर सुद्धा हे दुखणं वाढू शकतं. तर प्लांटर फेसाइटिसचं निदान कसं करण्यात येतं? याचं निदान करण्यासाठी जे रुग्णाने दिलेली हिस्ट्री किंवा त्यांची जे लक्षणं याच्यावरनं आपलं बऱ्यापैकी निदान होऊन जातं. त्याच्यासाठी काही रक्ताच्या तपासण्या किंवा रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एक्सरेसुद्धा करण्यात येतात. रक्ताच्या तपासण्यांमध्ये कंप्लीट ब्लड काउंट, ESR, सिरम युरिक ॲसिड, कॅल्शियम यासारख्या तपासण्या करण्यात येतात. यानुसार आपलं निदान आपण करू शकतो. जर रुग्ण हा डायबिटीज किंवा थायरॉईड अशा आजारांनी संक्रमित असेल तर आपण डायबिटीजसाठी शुगर आणि हायपोथायरॉइडिझमसाठी थायरॉईड प्रोफाईल या तपासण्यासुद्धा करू शकतो. आणि एक्सरे रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण टाचेचा एक्सरे करतो. या एक्सरेमध्ये काही रुग्णांमध्ये टाचेचं हाड म्हणजे कॅल्केनियल स्पर ज्याला म्हणतो आपण तो वाढलेला दिसतो. हा कॅल्केनियल स्पर हा प्लांटर फेशियावरती घासला गेल्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये सूज येऊन तिथे इन्फ्लॅमेशन होतं आणि यालाच आपण प्लांटर फेसाइटिस असं म्हणतो. तर याचा उपचार पद्धती याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये आपण प्रामुख्याने रुग्णाला आराम करणं, बर्फाने शेकवणं, स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस, काही मेडिसिन्स ज्याने आपल्या टाचेची सूज कमी होईल आणि दुखणं कमी राहील अशा मेडिसिन्स आपण देतो. आणि त्याचबरोबर फुटवेअर चेंजेस म्हणजे टाचेचं जे सोल आहे आपलं त्याच्यामध्ये सॉफ्ट कुशनच्या ज्या चप्पल्स किंवा शूजमध्ये आपण सिलिकॉन सोल टाकण्याचा सल्ला देतो. याच्या पुढील भागामध्ये आपण याच्यासाठी ज्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट केल्या जातात त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. धन्यवाद.